मी इलेक्शन जिंकण्यासाठीच उभा आहे। एक गोष्ट खरी आहे की बहुजन समाजाचा आज या मतदारसंघामध्ये एकही आमदार नाही, एकही नगरसेवक नाही, परंतु तरीही लोकसभा निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित जिंकू। कारण समतेचा खरी चळवळ इथून सुरू झालेली, या भागातून सुरू झालेली आहे आणि ही चळवळ सुरुवात करणारे बरेचसे सगळे महाराष्ट्रातली मंडळी आहेत आणि या देशामध्ये समतेचं राज्य आणणं हे आमचं स्वप्न आहे आणि जनता आमच्यासोबत आहे। या भागातली दलित आहेत, मुस्लिम आहेत, ओबीसी आहेत, अल्पसंख्याक आहेत आणि ही सगळी मंडळी निश्चितपणे बहुजन समाज पार्टीच्या मागे उभी आहे आणि 2014च्या या लोकसभेमध्ये ईशान्य मुंबईमधून बहुजन समाज पार्टी ही फार मोठ्या फरकाने निवडून येईल असा पूर्ण विश्वास वाटतो। या विभागातील समस्यांच्या या विभागामधले निर्माण झालेले आहेत आणि झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनाच्या नावाने या ठिकाणी जो काही सगळा गोंधळ झालेला आहे हा सर्वज्ञात आहे। माझी निश्चित स्वप्न हे असेल की मी जर या भागातून निवडून आलो, म्हणजे येणारच, तर निश्चितपणे या भागातल्या झोपडपट्ट्यांचं एक व्यवस्थित परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी मी प्रयत्न करेन। दुसरा मुद्दा आहे की या भागामध्ये असंख्य बेरोजगार तरुणांची संख्या फार मोठी आहे आणि या भागातल्या तरुणांना व्यवस्थित रोजगार मिळावा, एम्प्लॉयमेंट मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन।